श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझा हा लॉंग व्हिडिओ बनवत आहे, तर सर्वे लाईक शेअर करायला विसरू नका रजनी ब्लॉगला. तर चला इथे आता सुरुवात करत आहे. तर इथे माझं व्हाईट वॉश झालेलं होतं आणि आता इथे भांडे वगैरे पूर्ण भांडी वगैरे घासून घेतलेली आहे आणि आता ते लावून द्यायचं काम करते. खूप थकून जाते ताईंनो. सफेदी जर आपण घराला सफेदी द्यायचं काम केलं तर, व्हाईट वॉश केलं तर खूप काम निघतं. इतकं की मला 3 दिवस लागलेले आहे ह्या कामाला, काम करता करता. कारण की एकटी असल्यामुळे पूर्ण एकटीलाच पूर्ण करावा. भांडे घासा, लावा, सर्व करायला खूप वेळ गेलेला आहे. आणि त्या आता माझे कामं म्हणजे झाले आहे पूर्णपणे. तर आता फक्त कपडे वगैरे बाकी आहे. आता भांड्याचं तर पूर्ण काम निपटून गेलेलं आहे आणि इथे मी आता कपडे वगैरेचंही काम करेल. तर इथे आता रॅकमध्ये भांडे लावून घेत आहे. पेपर वगैरे बदलवून घेतले, रॅक पुसून घेतला, पेपर बदलवले आणि आता इथे भांडे मी लावायला सुरुवात करत आहे. तर इथे डबे वगैरे घासून घेतलेले होते, स्वच्छ करून धुवून आणि पुसून छान लावून घेतलेले आहे, वाळू टाकून वगैरे. आणि ते रॅक बघू शकता माझा आता आज खूपच छान वाटत होतं, एकदम प्रसन्न वाटत होतं घरामध्ये. कारण की जेव्हा आपण व्हाईट वॉश सफेदी करतो तेव्हा घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी येते, तशी मला वाटत होतं. कारण की याच्या आधी माझं घर खूपच खराब झालेलं होतं त्याच्यामुळे. आणि घरात आता इतकं प्रसन्न वाटत आहे. घर जर आपण रोजच साफसफाई ठेवली तर छान राहते, पण मला रोज काही वेळ मिळत नाही. तर जेव्हा वेळ हप्त्यातून राहते त्या दिवशी मी करत असते, पण रोजच्या कामात आणि हप्त्याभराच्या कामात फरक पडतो. तर जॉबमुळे मला इतका वेळ मिळत नाही आणि एकच दिवस मिळतो. आणि हे बघू शकता बाहेर किती पसारा पडलेला आहे. तो पसारा पण मला आता बाहेर काढून ठेवलेला होता. जे भांडे वगैरे मोडायचे होते, म्हणजे मोडून दुसरे घ्यायचे होते. आणि कपडेसुद्धा काही कपडे बाहेर काढून ठेवायचे होते जे घालत नाही आपण, काही नाही. कशाला म्हटलं, घरामध्ये खूप पसारा होऊन जातो, त्याच्यामुळे काढून ठेवला. आणि ते बघा कपडे धुतलेले होते. तर आमच्याकडे टाकी नसल्यामुळे मशीन लावावं लागतं आणि पाणी भरून ठेवावं लागतं. 2 ड्रम पण कमी पडतात उन्हाळ्याच्या ह्याच्यात. पुन्हा कूलर आहे, वॉशिंग मशीन आहे, खूप पाणी लागत असतं. आणि नळ तर इतके ह्यावेळेस आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम येतो, पण ह्यावर्षी काही आलेला नाही. नळ व्यवस्थित येऊन राहिला आहे, म्हणजे पाणी नळाला व्यवस्थित येतं. सकाळी येतात नळ, 10 वाजेपर्यंत राहतात. मोटर वगैरे लावून मी सर्व भरून घेतलेलं होतं. आणि ते आता कपड्याच्या घड्या वगैरे करून घेतल्या, काही कपडे ते काढून घेतलेले होते. आणि ते आता कपडे वगैरे लावून ठेवून देते व्यवस्थित. आणि कपडे झाले आहे पूर्ण लावून. आणि आता इथे त्या रूममध्ये मी नेऊन ठेवत असते. इथे सूटकेस वगैरे, साड्या वगैरे ज्या